तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण. तर मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका माझ्या नवीन लॉंग व्हिडिओमध्ये. तर हे बघा, आज ना मी पहिल्यांदा विणायला बसले होते, कारण पिल्लूला शाळेत सोडून आले ना, माझं काही काम नव्हतं. आणि मग त्याच्यानंतर मी पटापटा म्हणलं हे तोरण आहे ना ते विणून, नाही सॉरी, हे झुमर बनवते मी आणि हे झुमर विणून घ्यावं. कारण की सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगू, हे पिल्लूच्या शाळेच्या तिकडून ऑर्डर आलेली आहे आणि त्यांच्यासाठी ना त्यांनी आताच गणपती बाप्पाच्या तयारीसाठी छान छान असे झुमर बनवायला सांगितलेत. 3-4 बनवायला सांगितले, त्यातलं मी एक बनवते. नंतर आणखीन 2-3 बनवले ना ते सुद्धा तुम्हाला मी दाखवेन. आणि त्यांना जी हवी असेल ती डिझाईन एकदम ते फोटो पाठवणार आहेत आणि तशा पद्धतीनं बनवून त्यांना ते बनवून पाठवायचे. तर आता मी आज सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात तर केली बनवायला, पण थोडंसं डोकं वगैरे जड येत होतं माझं आणि ताप पण आल्यासारखं मला वाटत होतं, कारण पावसाला सुरुवात झालेली आहे. 2-3 दिवस झालं बंद झालेला पाऊस सुरू झालेला आहे, पण जास्त मोठा असा काही पाऊस नाही येतो, पण तरी पण थोडी थोडी का होईना पण सुरुवात झालेली आहे पावसाला. आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का, थोडंसं झुमरचं विणल्यानंतर कंटाळा आला होता आणि लगेचच असं म्हणलं थोडंसं हे करावं, टाईमपास करावं. तोपर्यंत माझे पार्सल आले. मी एक प्लाझो टाईप ड्रेस म्हणजे कॉर्सेट आणि एक शॉर्ट कुर्ती मागवली होती जीन्सवरती घालायला. तर त्यामधला पहिला जो आहे ना, हा तुम्ही बघू शकता, एवढा मस्त वाटत होता. आणि कापड तर विचाराल ना, बाहीला डिझाईन एवढी छान होती, ट्रेंडिंगवाली खूप छान होते आणि पॅन्टसुद्धा खूप छान होते. आता हा जो ड्रेस आहे ना, मला थोडासा घातल्यानंतर असं वाटलं की एक साईज मी छोटी मागवायला हवी होती, कारण मला ना खूप असा सैल होत होता. मी तुम्हाला व्हिडिओ पुढे टाकणच. हे बघा, खूप सैल वाटत होता. फिटिंग केल्यानंतर बसेल की नाही माहीत नाही, पण गळा ना तुम्ही हा दोन्ही बाजूनं याला पुढं मागं कसाही घालू शकता, कारण दोन्हीकडून गळा सेम आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, थोडासा मला सैल होतो आहे. मी याच्यापेक्षा म्हणजे एक साईज छोटी मागवायला पाहिजे होती असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटते मला नक्की सांगा. आणि एवढा छान लुक येत होता ना की बसच. पावसाचे दिवस आहेत आणि असे कपडे सुकायला वगैरे एकदम हलके कपडे छान असतात. तर तुम्हीसुद्धा हा मागवून बघू शकता, खूप छान आहे. त्याच्यानंतर ही कुर्ती मागवली होती मी जीन्सवर घालायला. खूप छान ही सुद्धा कुर्ती आली होती. मस्त असं सॉफ्ट असं कापड होतं. क्वालिटी विचाराल तर खूप छान वाटत होती. हे बघा, डिझाईन पूर्ण कुर्तीवर आहे की नाही, डिझाईन एकदम अशी भरलेली डिझाईन आहे आणि गळ्याला पण छान असं लुक येत होता ह्या कुर्तीनं. ही पण अशी फुल होती, म्हणजे 3/4 स्लीवलेस म्हणतो का नाही आपण, तशी स्लीव्ज होती याची 3/4 टाईप आणि खूप छान वाटत होती ही सुद्धा. आता मी म्हटलं जरा थोडंसं चेंज म्हणून, काहीतरी वेगळं म्हणून ही कुर्ती मागवली होती. याच्या आधी मी प्लाझोवर शॉर्ट कुर्ते वापरते, परंतु प्लाझोवर आणि जीन्सवर फरक असतो कुर्तींमध्ये. तर बघू शकता तुम्ही किती छान लुक येतो याने. तर तुम्हाला कशी वाटली ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्हाला जर हवी असेल ना, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की या दोन्हींची लिंक देईन तुम्हाला जर हवे असेल तर. आता मला सगळं मागवते आणि पिलूसाठी काहीच नाही असं त्याचं चाललं होतं, म्हणून त्याच्यासाठी पण नाही मॅजिक बुक मागवलं होतं, कारण आता त्याला ABCD वगैरे लिहायला येते, पण एवढं छान असं अक्षर येत नाही, म्हणून मी हे त्याने सतत गिरवून छान अक्षर येईल याच्यासाठी मागवलं होतं. पण तो पूर्णपणे माझा हाफ मोड झाला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे खूप छोटं तर आलेलं आहे बुक, पण छोटं येऊ दे, पूर्ण भिजलेलं आहे. त्याच्यानंतर ना पूर्णपणे असं फाटलेलं पण आहे एका बाजूनं. त्यामुळे जरा थोडंसं मला ना ते अजिबात चांगलं नाही वाटलं. तुम्ही बघू शकता. हे बघा, ते मी रिटर्न करणार आहे, छान नव्हतं अजिबात. त्याच्यानंतर ना मग दुपारी पिल्लूला घेऊन आल्यानंतर ना छान असं ना येता आम्ही हे बघा थोडेसे कांदे आणि बटाटे आणले होते, कारण माझे संपले होते बटाटे आणि कांदे. आणि पावसाच्या दिवसात जास्त ठेवले ना तर ते बुर असतात किंवा खराब होतात, नासून सडून जातात. त्याच्यासाठी मी जास्त काय आणतच नाही. आणि येता मला भुट्टा पण दिसला होता तिथं. आता आमच्या पिलूला ना ह्याला भुट्टा म्हणतात एवढंच माहीत आहे, याच्यापेक्षा जास्त माहीत नाही, किंवा हे मकाचं कणीस आहे किंवा काय दुसरं काय माहीत नाही, कारण त्याला कधी आम्ही शेतीत नेलंच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगायचं, माझ्या सासरला असली मकाची शेती केली जात नाही. माझ्या सासरला सरळ माळव असतं, म्हणजे तोंडलं भोपळा जे काय असेल ते, नसेल तर डाळिंबीची बाग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऊस आहे. त्याच्यामुळं असली पिकं माझ्या मम्मीच्या तिकडे घेतात, म्हणजे मका, बाजरी, ज्वारी. आणि इकडे काही माझ्या सासरला काही घेत नाही, त्यामुळे पिलूनं कधी बघितलं नाही. आणि जास्त करून आम्ही गावाला पण नसतो, कधीतरी 4 दिवस जातो दिवाळीत किंवा उन्हाळ्यात सुट्टीत, किंवा काय कार्यक्रम असेल तर 4 दिवस जातो आणि लगेच माघार येतो. त्याच्यामुळे एवढं काही त्याला माहिती पडणार आहे की हे मकाचं कणीस आहे किंवा काय. त्याला ना ते कितीतरी वेळ सोलत नव्हतं. त्याच्यानंतर मी त्याला सांगितलं की असं सोलायचं किंवा तसं सोलायचं, मग त्याच्यानंतर तो सोलायला लागला. आता शहरातल्या मुलांना पण थोडीफार माहिती देणं गरजेचं आहे. आता उन्हाळ्याच्या सुट्टीत ना मी स्पेशली त्याला गावाला पाठवणार आहे, ज्यावेळेस उन्हाळी बाजऱ्या चालू असतात माझ्या मम्मीच्या तिकडं काढायच्या, किंवा मकांच्या
कोणाच्या मका काढायच्या चालू असतात किंवा भुईमुगाच्या शेंगा वगैरे. तर मी ना स्पेशली 2 महिना अनुभव घेण्यासाठी त्याला पाठवणार आहे. आपल्या पण मुलांना सगळं आलं पाहिजे नाही का. आता तुम्हाला आमच्याच घरातला किस्सा सांगते. माझी बहीण पण लोणंदला राहते आणि तिची मुलं जशी जन्मलेत की नाही तशी लोणंदलाच असतात, कारण तिच्या मिस्टरांना जास्त सुट्टी नसते आणि त्यांचं गाव आहे ना थोडंसं अगोदर दुष्काळग्रस्त होतं असं म्हटलं तरी चालेल. जास्त पाणी नसते, एकतर 2च पिकं निघतात आणि एकतर बाजरी आणि दुसरं काय असेल मका किंवा ज्वारी, हे 2च पिकं निघतात वर्षातून आणि त्याच्यानंतर उन्हाळ्यात तर काय पाणी नसते, त्यामुळं एवढी काही पिकं त्यांच्या तिकडं नसतात. आता आम्ही कसं कॅनलच्या खाली आहे त्यामुळे आमच्याकडं 12 महिने पिकं असतात, पण असली पिकं ही इकडची घेत नाहीत. हरभरा किंवा मका, बाजरी, ज्वारी हे पिकं माझ्या तिकडं सासरला घेत नाहीत आणि या सगळ्या गोष्टीमुळं पिल्लूला पण आणि माझ्या बहिणींच्या मुलांना पण माहीत नाही. आम्ही ना ज्यावेळेस मम्मीच्या तिकडे एक आठवडाभर गेलो होतो मध्ये सुट्टीला, काहीतरी यात्रा काहीतरी होतं म्हणून, तर तेव्हा त्या माझ्या भावाच्या मुलांना काय केलं होतं, शिळीसाठी गवत आणायला सांगितलं होतं माझ्या भावाच्या मुलीला आणि बहिणीच्या मुलांना. तर त्यांनी सरळ काय केलं होतं, गहू जो लोंब्यात आलेला असतो की नाही तो गहू अख्खा उपटून आणला होता त्यांनी एक पेंडी भरून. त्यांना कळलंच नाही की हा गहू आहे आणि त्यांना वाटलं की हे गवत आहे म्हणून त्यांनी, आणि ते पण आमचं शेत सोडलं आणि शेजारी दुसऱ्यांच्याच आमचं बांध इथं सोडलं आणि दुसऱ्यांच्या शेतातनं एक पेंडी भरून गवत उपटून घेऊन आले होते ती पोरं. म्हणजे आपल्या मुलांना पण ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं असतं, नाहीतर ना अशी परत पंचायत होती. त्यामुळं आणि म्हणजे त्यांना ना गावाकडचं एवढं काही जमतच नाही, खूप वेळा सांगावं लागतं. आणि याच्या उलट ना माझ्या 2 नंबरच्या बहिणीचा जो मुलगा आहे का नाही त्याला सगळ्या गोष्टी कळतात. इथंपर्यंत की ट्रॅक्टर चालवण्यापासून ते मका कुटी करणं, गुरांना खायला घालणं, त्यामध्ये काय मिसळणं, मुरघास बनवणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याला जमतात. इवन धार काढेपर्यंत तो माझ्या बहिणीला मदत करतो. आणि ही 1 नंबरच्या बहिणीच्या मुलांना ते काय जमत नाही. म्हणजे हा फरक असतो गावातल्यात आणि खेड्यातल्या, म्हणजे शहरातल्यात आणि गावातल्या पोरांच्यात. त्यामुळं आपण म्हणतो आपला मुलगा शहरात खूप टॉप आहे, पण गावाकडे गेल्यानंतर तो आपला मुलगा 0 असतो नाही का. तर चला जाऊ द्या, मकाची बिया वगैरे सोलून घेतल्या आणि छान पिल्लूसाठी बघा असा तेल, थोडीशी चटणी, मीठ टाकून मस्तपैकी छान असे हे भाजून घेतलं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा.